नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावामधील मतदार यादी ऑनलाईन कशी पाहायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तसेच इतर कोणत्याही गावातील मतदार यादी कशी डाउनलोड करायची तसेच पाहायची याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल पहिल्यांदा असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ही यादी पाहण्यासाठी आपण गुगलला वोटर लिस्ट असं सर्च करायचं आहे. तर असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर एक नंबरला पाहू शकता इलेक्टर रोल ही जी वेबसाईट दिसत आहे. तर या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर यामध्ये आपण आपलं स्टेट जे आहे तर ते स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपली डिस्ट्रिक्ट जी असेल तर ती डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला जो असेंब्ली कन्सिस्टन्सी म्हणजे जो आपला मतदारसंघ असेल तर तो मतदारसंघ या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर जो आपला मतदारसंघ असेल तो त्यानंतर आपण या ठिकाणी लँग्वेज आपणास कोणती कळत असेल तर ती लँग्वेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक कॅप्चा टाकण्यास सांगत आहे तर तो कॅप्चा आपण योग्य टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण कॅप्चा टाकून सर्च या बटनावर क्लिक केल्यावर या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे जे आहे तर ते आपल्यासमोर मतदार यादी ओपन होईल. तर या ठिकाणी आपलं जे मतदार कोणत्या ठिकाणी असेल तर ते आपण या ठिकाणी क्लिक करून जे आहे तर ते पाहू शकता. तर या ठिकाणी नावे आपण पाहू शकता. तर या लिस्टमध्ये आपलं गाव कोणतं आहे तर त्या गावाच्या यादीवर आपण क्लिक करून आपली जी मतदार यादीत नाव आहे का नाही तर ते चेक करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.